क्रिकेट क्लबच्या वतीनं इथं केला जातोय हा स्वागतार्ह शुभ सन्मान आहे. आलेल्या मान्यवरांचा ट्रेगर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं एनजेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि इथे उपस्थित सर्व खेळाडूंच्या वतीनं सहर्ष 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 स्वागत असेल. मैदानाच्या आत रणांगण सजलंय. ट्रेगर्स क्रिकेट क्लब नागपूरचा मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आमदार चषकाचा मेगा फायनल सज्ज आहे. प्रेक्षक सज्ज आहेत, एनजेटीसी लाईव्हचे कॅमेरे सज्ज आहेत, खेळाडू सज्ज आहेत आणि पहिला बॉल टाकायला गोलंदाज सज्ज आहेत तर पहिला बॉल खेळायला फलंदाज सज्ज आहे. एस मेगा फायनलची मॅच इज बिगिन. फायनान्स बॉल डाव्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न आणि त्या अवांतर धावाने सुरुवात केली आहे. जिंकेल कोण हे माहित नाही, परंतु राष्ट्रगीताला सलामी देण्यासाठी मेगा फायनलचा टॉस करण्यासाठी आम्ही मुख्य खेळपट्टीवर दाखल झालोय. अर्थातच पॅराग्लायडिंग सापुतारा आणि जयराम 11 साखळीचे हे दोघे संघ आमदार चषकाचा मेगा फायनल खेळतायत. मेगा फायनलचा पहिला येतोय षटकार 6-6-6. पहिल्याच शेतकरी नेते अर्थातच सन्माननीय शैलेंद्र आबा यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील ट्रेगर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. जिमी याच्यासाठीचा हा बॉल खोलवर टाकलेला बॉल होता नयनचा, परंतु त्या खोलवरच्या बॉलचा बॅटचा कुठला संपर्क नाहीये. दोघेही संघ सज्ज आहेत या मेगा फायनलचा सामना अगदी दर्जेदार पद्धतीने खेळून काढण्यासाठी. संधी आहे आज, त्या संधीचं सोनं करायचंय, दर्जेदार खेळ खेळायचा आहे. इतिहास काळात चांगलं क्रिकेट खेळून ठेवलं, त्या इतिहास काळातल्या चांगलं क्रिकेटची इथे प्रदर्शनी घालायची आहे. खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळायचं होतं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, परंतु बॅटरी बॉलचा पुढे शेकटा काही संपर्क नाही आहे. पंच इथे निर्णय देत आहेत, खंडित करता या चेंडूला व्हाईट बॉल म्हणून एक अवांतर धावेची इथे भर होते आणि त्या अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. रिव्हर्सचा अटॅक आणि येस सरळ भिंतीवर जातोय. क्लिअर झोन मधल्या 2 धावा येत आहेत. या 2च्या मदतीनं धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचतायत. यस मान्यवरांसाठी खुर्च्या जर इकडे आजूबाजूला असतील तर त्या प्रोव्हाइड करायच्या, व्यासपीठाजवळ आणून द्यायच्या खुर्च्या.
आतमध्ये घुसून स्लॉट स्वीप मारायचा होता जिमीला, परंतु पुन्हा एकदा तो स्लॉट स्वीपचा प्रयत्न अपयशी ठरतोय. पहिलं षटक संपुष्टात आलंय. नाही सॉरी, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे, सॉरी. येस, 2 वाईड इथे टाकले गेलेत या षटकात. त्या कारणास्तव हे षटक पहिलं थोडस लांब लचक होताना आपल्याला बघायला मिळतोय. उंच आहे, लांब नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जय टिपला जाईल का? आणि येस, पहिला गडी बाद, पहिला धक्का लागतोय. जिमी बॅक टू द पवेलियन. येस, इथे पारितोषिक आलंय. अभिजित सावंत यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. केशव बँड नामपूर यांच्या वतीनं, अर्थातच अभिजितजी सावंत यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. ट्रेकर्स क्रिकेट क्लब, तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या सागरसाठी तुम्ही पारितोषिक लावली होती येसगावचा, तो सागर इथे आलेला आहे. नक्कीच येसगावचा हा खेळाडू अगदी ग्रामीण भागातला खेळाडू, त्याने हे मैदान गाजवलंय. आमदार चषकात त्याने दर्जेदार खेळी केली आहे. अगदी गरीब घरातला मुलगा, त्या गरीब घरातल्या खेळाडूने हे मैदान गाजवलंय आणि ट्रेकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं त्याला सबंध किट दिली जाणार आहे, शूज दिले जाणार आहेत, पॅन्ट दिली जाणार आहे, ट्रॅक सूट दिला जाणार आहे. आणि आमचे मित्र वीरेंद्रजी पगार यांच्या वतीनं देखील त्याला 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. नक्कीच ग्रामीण भागातल्या मुलांनी देखील मोठं व्हावं, हाच प्रयत्न या मान्यवरांच्या वतीने केला जातोय. पहिला गडी बाद झालाय, तर पहिला गडी बाद झाल्यानंतर फजर आलाय मुख्य खेळपट्टी फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल आतमध्ये घुसून मारला, मॅचची कडा पहिल्याच्या क्षेत्रात चाललाय करत सीमा पार, चौकार 4. नक्कीच विद्यमान आमदार दिलीपजी बोरसे यांचे सुपुत्र, प्रत्येक तरुणांसाठी खांद्यावर हात असतो त्यांचा. ते बंटी भाऊ यांचा देखील इथे प्रयत्न केला जातोय की सागरला इथे प्रोत्साहन दिलं जातंय, मार्गदर्शन केलं जातंय. मैदानाच्या आत आपण बघतोय दुसरा गडी बाद झालाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन गेलाय. दुसरा गडी बाद करायला इथे यश मिळालंय. सन्माननीय मनोजजी पगार, जर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर मान्यवरांनी तुम्हाला निमंत्रण दिलंय. हे प्रेमापोटी निमंत्रण असेल, तुम्ही व्यासपीठाजवळ यायचं आहे. सन्माननीय मनोजजी पगार. आपण बघू शकतो मैदानाच्या आत एक लहानगा मुलगा गोलंदाजासाठी कॅश प्राइज द्यायला आला होता. ज्या गोलंदाजाने विकेट घेतली, त्या विकेटसाठी मैदानाच्या आत कॅश प्राइज देण्यासाठी लहानगा मुलगा अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत आला आणि वाऱ्याच्या वेगाने धावत माघारी जातोय. डिस्टर्ब करू नका कोणी मैदानाच्या आत, येऊ नका प्लीज, विनंती असेल. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात झालाय आणि 1.2 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचे शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. तर मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आलाय दिवेश पटेल. ज्या दिवेश पटेलने ही सबंध स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीने गाजवली आहे, तो दिवेश पटेल फलंदाजीसाठी मुख्य खेळपट्टीवर आलाय. मेगा फायनलचा हा सामना, मेगा फायनलची ही मॅच, फायनल मध्ये मोठ्या खेळाडूच्या मोठ्या खेळीची अपेक्षा असेल तितकं चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतं का? बघूयात.
रिव्हर्सचा अटॅक फसला होता दिवेश. अपील केली जाते. सर्वांचे हात दोघही हात वरती आहेत, परंतु ती अपील पंच खारिज करतायत. कुठलाही निर्णय नाही. रिव्ह्यू कशासाठी आहे तो आधी चेक करून घ्या. एज साठी रिव्ह्यू नसेल मित्रांनो, फक्त एवढी विनंती आहे. एज साठी रिव्ह्यू नसेल फक्त, कारण एज साठी स्निकोमीटरच ते कामी करेल. नक्कीच सागरसाठी अजून एक प्राइज आलाय. राजवर्धनजी बोरसे अर्थातच बंटी दादा यांच्या वतीनं सागरला एक क्लॅरिडेशनची बॅट दिली जाणार आहे. येस येस येस. डिफेन्सिव्ह मोड मध्ये फक्त बॅटचा फेस ओपन केला जातोय, थांबवलं जातंय चेंडूला. कदाचित सेन्सिबल क्रिकेट खेळवलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. सातत्याने विकेटच्या मागून खेळाडूंकडून चेअरअप केलं जात आहे. गोलंदाजाला प्रोत्साहन दिलं जात आहे. फलंदाजाला डिस्टर्ब केलं जात आहे. हेच क्रिकेट असतं. हे क्रिकेटचे षडयंत्र असतात. हे क्रिकेटचे डावपेच असतात. त्या डावपेचांवर आपल्याला चालावं लागेल आणि हे मैदान गाजवावं लागेल. बाहेरचा बॉल होता, परंतु त्या बाहेरच्या बॉलला अंपायर वाईट म्हणून दंडित करताय. वाईट बॉल दिला गेलाय आणि वाईटच्या मदतीनं धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यहां से अभी भी 2 बॉल शेष है. पावर प्ले के आखिरी के 2 बॉल होंगे. रिव्हर्सचा अटॅक, खोलवर टाकलेला बॉल बॅट पोहोचत नाहीये चेंडूवर. स्ट्रगल चालू आहे, खडतर प्रवास चालू आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा खडतर प्रवास. गोलंदाज कुणाल कदम हाफ पडतोय, फलंदाजाला सातत्याने डिस्टर्ब करतोय कुणाल. दिवेश पटेल यांनी या स्पर्धेत चांगली फलंदाजी आतापर्यंत तरी केली आहे, परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. निष्फळ करतोय हा प्रयत्न. दुसरं षटक संपुष्टात येतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 16 रन विथ लॉस ऑफ विकेट 2. टीम जयराम 11 साक्री. ओटी जय. अजून एक कॅशमेट झालंय. कसमादे कृषी चषक आणि या कसमादे कृषी चषकाचे उपाध्यक्ष श्री दत्ताजी सोनवणे यांच्या वतीनं एका षटकात जर का एखादा बॅट्समन 3 6 किंवा 3 4 मारेल, 3 6 किंवा 3 4 एका षटकात जो मारेल त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे 501 रुपयाचं कॅश प्राइज. कसमादे कृषी चषकाचे उपाध्यक्ष दत्ताजी सोनवणे यांच्या वतीनं. पुन्हा एकदा नयन दिसतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवर. नयन भगत वैयक्तिक कोट्यातला दुसरा, तर आपल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. नयन याचा पहिला बॉल असेल. फजर याच्यासाठी. मॅचच्या आतली कडा मिड विकेटच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एकच सिंगल. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते.
लागोपाठ जर का कुठल्या बॅटरने 2 सिक्स मारले तर राजू शेठ यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शोधून काढावा लागताय बॉल. लॉंग ऑफच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. वसीम आहे तिथे बॉलला वेचून फेकतोय. फक्त एक सिंगल आणि त्या एक सिंगलवरच समाधानी व्हावं लागेल. लागोपाठच्या 2 षटकारासाठी अजून एक कॅश प्राइज आहे. सुजित पगार यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज. वा डिलिव्हरी, प्रफुल्लातून डिलिव्हरी. नयन भगत याच्या हातातून ज्यावेळेस बॉल सुटतोय ना त्यावेळेस फलंदाजच नव्हे तर फलंदाजाच्या हातातली बॅट सुद्धा शरणागती पत्करते. धारा स्थिर होते. इतकी उत्तम डिलिव्हरी. नो शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. सुबहार षटकार. आज प्रदीप पाटील इथे आलेले होते परंतु प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून तो नो लुक आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. परंतु फजल सय्यद याने हा एक नो लुक मारलाय. सीमापार षटकार 6. नजाकत बराच अगदी सुबुद्धीचा वापर केलाय. चतुर चालाखीचा वापर केलाय. बाहेरच्या अँगलला बॉल बॅटचा फक्त फेस ओपन केला जातोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार येथील धावा 4 चौकार. थँक्यू निशा. पण बघतो ट्रॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक नागपूर नगरीची ही दरवर्षी येणारी मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. यावर्षी नक्कीच एक पाऊल पुढे या टॅग लाईनने ही स्पर्धा आपण बघतोय. दोघेही संघ तयार असतील, सज्ज असतील मेगा फायनलच्या ट्रॉफीला हातात घेण्यासाठी. मेगा फायनलची ट्रॉफी आणि प्राइज मारण्यासाठी. त्या प्राइज साठी नक्कीच लढाई लढली जाईल आणि त्या लढाईला नक्कीच विजयाच्या रूपांतराने तो चषक हातात उचलला जाईल. त्या दोघही संघांसाठी या चेंडूनंतर मी सांगेल. या चेंडूनंतर नक्कीच मी सांगेल दोघेही संघांची ती तयारी जी आहे त्या तयारीसाठी मी सांगेल. शुभेच्छा रूपी मी सांगेल. शंकेचं रूपांतर विजयाच्या डंकेत कर. आहे धमक तुझ्यात कुजबुजणाऱ्या गर्दीचं रूपांतर आतिषबाजीनं जळणाऱ्या लंकेत कर. तुम्हाला आतिषबाजीनं जळणाऱ्या लंकेत जर का यस स्कोर 3 षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 28 रन. मेगा फायनल मध्ये अजून एक पारितोषिक आलंय. जो गोलंदाज हॅट्रिक येईल त्या हॅट्रिक साठी पुन्हा एकदा कसमादे चषकाचे उपाध्यक्ष दत्ताजी सोनवणे यांच्या वतीनं त्या गोलंदाजाला 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 4थं षटक मैदानाच्या प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा कुणाल कदम आपल्याला दिसतोय. काढावा लागतोय. झेल पकडण्याची संधी परंतु नाही. लोमाई स्नान मध्ये पडतोय. वसीम चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला वेचून फेकतोय. तोपर्यंत एक दुहेरी येते आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न तिथे मोडकळीस काढला जातोय.
फुलर लेंथवरचा बॉल बॅट वरतीच फिरवली गेली आणि बॉल गुटावर आदळला जातोय. फंबल आलाय, दुसरीचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे सक्सेस केला जातोय. दुहेरी आली आहे. तर या दुहेरीच्या मदतीने 32 धावा झाल्यात. या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी नक्कीच इथे सर्व मान्यवर आलेले आहेत. त्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. पुढचा बॉल पडतोय आणि दिनेश पटेल एक मोठा बॅटर, मोठा मासा गळाला लागतोय. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेसाठी आपण बघतोय ब्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक आणि आमदार चषकासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांनी दिलंय अर्थातच बागलाण तालुक्याचे भाग्य विधाते, बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार, जे या टर्म मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्शन मध्ये 4 नंबरच्या लीडने निवडून आलेत असे आपले सर्वांचे लाडके आमदार दिलीपजी बोरसे साहेब यांच्या वतीने दिलं जातंय 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज. आणि या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय 71,000 रुपये. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर अर्थातच 71,000 रुपये माननीय श्री भाऊसाहेब अण्णा हिरे यांच्या वतीनं. तदनंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये मान्य श्री नितीन बापूनेर यांच्या वतीनं. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपये मान्य श्री पुरेश भाऊ ठाकरे ग्रामपंचायत सदस्य श्रीपूर बडे यांच्या वतीनं. या सर्वच मान्यवरांचे विशेष आभार, विशेष कौतुक असतील की त्यांच्या या अर्थसहाय्याने हा आमदार चषक अजून खुलून उठला आणि अजून मोठा झाला. फुलर लाईन मध्ये टाकलेला बॉल काउ कॉर्नरच्या क्षेत्रात आहे. आदित्य बॉलला वेचून फेकतोय. एक सिंगल. त्या सिंगलच्या मदतीनं हे षटक संपुष्टात आलंय. 4थं षटक आणि त्या 4थ्या षटकात कुणाल कदम याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. त्या 5 धाव्यांच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली की फक्त 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड, 33 धावा लागल्यात बोर्डवर. या स्पर्धेसाठी सातत्याने कुणालजी मुत्ता आणि सतीशजी कापडणीस पंचगिरीची भूमिका बजावतायत. त्या पंचगिरीच्या भूमिकेसाठी त्यांच्यासाठी इथे कॅश प्राइज आहे. सन्माननीय राजू शेठ आणि सन्माननीय बाळा कापडणीस यांच्या वतीनं दोघंही अंपायरसाठी अर्थात सतीश कापडणीस आणि कुणाल मुत्ता यांच्यासाठी 500 रुपयाचं हे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आदित्य आलाय गोलंदाजीसाठी. ब्लाइंड स्ट्रोक ब्लाइंड प्रयत्न केला गेलाय आणि त्या ब्लाइंड प्रयत्नात इथे फलंदाज बीट होतोय. क्षेत्रात सरळ व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जस्टिनच्या बाजूला दिल जावा. 6-6-6. बाहेरच्या प्रेक्षकांनी कॅच पकडली. त्या प्रेक्षकासाठी सचिन भाऊ मुत्ता यांच्या वतीनं 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्यांनी यायचंय लगेच घेऊन जायचंय. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने 39 धावा बोर्डवर लागल्या. 39 रन्स ऑन बोर्ड. येस
आउट ऑफ द बाउंड्री, सीमा पार, षटकार, 6 स्ट्राईक आणि ते कॅश प्राइज आहे, कॅश प्राइज. आता जर का लागोपाठचा तिसरा षटकार आला तर त्या तिसऱ्या षटकाराला 501 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अर्थातच प्रति षटकार 1500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. कसमादी कृषी चषक दत्ताजी सोनवणे उपाध्यक्ष यांच्या वतीनं आणि शिवाजी चव्हाण यांच्या वतीनं देखील ऍडव्हान्स पेस्टिसाइड यांच्या वतीनं देखील 500 रुपये दिले जाणार आहेत. तीसऱ्या षटकाराला जस्टिन अगर इस बॉल पे 6 लगाते हो तो टोटल 2000 रुपए का कैश प्राइज है. 2000 रुपए का कैश प्राइज जस्टिन के लिए अगर इस बॉल पे भी 6 आता है तो. टाकलेला डॉट बॉल आहे आणि ऐका जर का अजून 2 बॉल शिल्लक आहेत त्या 2 बॉल जरी एखादा षटकार आला जस्टिनच्या बॅट मधून त्या 2 बॉलवर जरी एखादा षटकार आला तरी देखील कसमादी कृषी चषक उपाध्यक्ष यांच्या वतीनं कैश प्राइज दिले जाणार है. प्रति षटकाचं एक कैश प्राइज है. जस्टिन अगर 2 बॉल में एक भी 6 आप लगाते हो फिर भी आपको 1500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. 2 बॉल में एक 6. टाकलेला बॉल लिव्ह केलाय बॉल हॉट बॉल आदित्य मोरे. शाबास आदित्य मोरे इथे सरशी करतोय वरचढ करतोय. रायगडहून मी इथे का आलोय त्याचं उदाहरण सेट करतोय. गेल्या 3 दिवसापासून मी नागपूरमध्ये ठाण मांडून का आहे त्याचं उदाहरण सेट करतोय. बीट केलाय बॅटरला बीट केलाय आणि अशा पद्धतीने इथे कॅश प्राइजही नाही आहे. रिव्ह्यू आहे वाईट साठी. येस वाईट साठी रिव्ह्यू आहे आणि तो वाईटचा रिव्ह्यू इथे रोशन आहे आणि तुमचं नाव बबलू दादा सावंत यांच्या पंचगिरीने कळवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. 5वा षटक संपले आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 रन. 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू असतील. एकाच ओव्हरमध्ये जो कोणी 3 6 मारेल किंवा 3 4 मारेल तर त्या 3 6 आणि 3 4ला त्या बॅटरसाठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर मेडन ओव्हरसाठी 501 रुपयाचे कॅश प्राइज. हे सर्व कॅश प्राइज कसमादी कृषी चषक याचे उपाध्यक्ष दत्ताजी सोनवणे यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. 45 धावा लागल्यात बोर्डवर. प्रयत्न असेल बॅट्समनचा की या 45च्या धाव संख्येला अजून मोठं केलं जावं. 60 65 61 62 असा काहीतरी एक स्कोर या मंचावर सेट केला जावा. परंतु पॅराग्लायडिंग सापुतारा हा संघ आणि या संघाचे गोलंदाज त्या धावसंख्येला मोठं करू देतील का? मित्रांनो रणांगण क्रिकेटचा असो किंवा मैदान आयुष्याचं असो संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांसाठी मी फक्त एवढंच सांगेल थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येऊ देत कितीही संकट तरी भिडावं लागेल. जिंकल्यावर असेल गर्दी तुझ्यासोबत परंतु संघर्षात मात्र एकट्यालाच लढावं लागेल. तुम्हाला या संकटात एकट्यालाच लढायचं आहे. हे मैदान गाजवायचं आहे. खोलवर टाकलेला बॉल बॅट पासून दूर ठेवला जातोय. अंपायर या चेंडूला दंडित करताय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 46 रन. तुषार बापू पगार
यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 सिक्स साठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्लॉक स्वीप मारलाय फजरने, परंतु तिथे फक्त एकच धाव आली आहे. त्या एकच्या मदतीनं धावसंख्या 47-47 वर जाऊन पोहोचते. इथून अजूनही 5 चेंडू आहेत. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या खेळीसाठी, शेवटचे 5 चेंडू आहे. मेगा फायनल खेळायला नक्कीच प्रत्येक खेळाडूंवरती थोडासा प्रेशर असू शकतो, थोडासा दबाव असू शकतो. आडवी बॅट चालवली जाते. व्हाईट बॉल दिला जातोय. बॅट पासून सातत्याने चेंडूला दूर ठेवलं जाते आणि सातत्याने दूर ठेवण्याच्या प्रयत्नात नक्कीच लाईनला थोडंसं क्रॉस केलं जात आहे. त्या कारणास्तव पंच या चेंडूला खंडित करताय. व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने 48 धावा लागल्यात बोर्डवर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात इथे गोलंदाजाला तिसरी इथे वाईट डिलिव्हरी टाकावी लागते. काळ्या पडद्याजवळ कोणी बसलेलं असेल तर त्यांनी उठून जायचंय. काळ्या पडद्याजवळ कोणीच बसायचं नाहीये. काळ्या पडद्याच्या समोर कोणीच बसायचं नाहीये. वाईट आहे आणि इथे पुन्हा एकदा एक कॅश प्राइज येतोय. दोघही इनिंग मध्ये कुठलाही अर्थातच लागोपाठचे 3 चौकार आले, लागोपाठचे 3 षटकार आले किंवा विकेट हॅट्रिक घेतली तर या कारकिर्दीसाठी कॅश प्राइज दिलं जातोय. माजी नगराध्यक्ष सन्माननीय श्रीयुत सुनीलजी मोरे यांच्या वतीनं, सटाणा यांच्या वतीनं दिलं जाणार आहे 1001 रुपयाचं कॅश प्राइज. वसीम येतो चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय. उंच आणि 6 फुटाचा हा वसीम चेंडूला सीमा पार जाऊ देत नाहीये. झेल टिपतोय फलंदाज जस्टिन. बॅक टू द पवेलियन. व्हॉट डू यू डिसाइड? रेवन आलाय खेळपट्टीवर फलंदाजीसाठी. मॅनफ्रॉन साखरी. सन्माननीय चव्हाण सर यांच्या वतीनं रेवनच्या प्रत्येक षटकाराला किती रोशन 200 रुपये कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक का? थांबा, लागोपाठची दुसरी येऊ द्या म्हणजे लगेच लावू. लागोपाठची दुसरी आली की लगेच लावू ना. हॅट्रिक साठी ना, विकेट हॅट्रिक. येस, अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय काव कॉर्नरच्या क्षेत्रात आणि फक्त एक सिंगल येतोय रेवनच्या बॅट मधून. 51 धावा बोर्डवर लागल्या. तिथून अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस, एक आली आहे विकेट. तिचं काय करायचं? इथून पुढे का? इथून पुढे सर मला मॅच कव्हर करू द्या प्लीज यार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जे सुटतोय. रेवन धावबाद होतोय.
लागोपाठच्या 3 विकेटला आहे. पर विकेट येस 55 धाबा बोर्डवर लागल्यात. तर या मेगा फायनलला जिंकण्यासाठी ग्लायडिंग सापुतारा या संघाला 56 धावांचा आव्हान आहे. 56 रन्स आर रिक्वायर्ड टू विन दिस मेगा फायनल. चला जयराम 11 साखरी लगेचच मैदानात दाखल व्हायचं. बॅड लाईटचा प्रॉब्लेम नाही येणार, कारण याच्यानंतर आपल्याला अजून प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. बक्षीस वितरण समारंभ आपल्याला आटवायचा आहे. त्या कारणास्तव जयराम 11 साखरी लाईनअप करून मैदानात दाखल व्हायचं लगेच. विनंती असेल जयराम 11 साखरी की मैदानात दाखल होतील. येस थँक्यू. नक्कीच भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि या भारत या कृषी प्रधान नक्कीच भारत हा कृषी प्रधान देश, आणि या कृषी प्रधान देशाला नक्कीच अजून मोठं करण्यासाठी कृषी क्षेत्रातले बरेचसे मान्यवर, बरेचसे मित्रमंडळी जे कृषी क्षेत्रात काम करत असतात, जे कृषीचे पेस्टिसाइड्स, औषधं किंवा कृषीचे इतर साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात, त्या सर्व मित्रांचा एक दिमागदार चषक दरवर्षी सालाबादाप्रमाणे भरत असतो. तो कृषी चषक, अर्थातच कसमादेचा कृषी चषक आपल्या भेटीला येतोय 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला. बागलाण अर्थातच सटाणा येथे ITI कॉलेजच्या बाजूला तो चषक भरवला जाणार आहे. त्या चषकासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि त्या स्पर्धेचे साक्षीदार आणि भागीदार व्हावे, हीच अपेक्षा असेल. धन्यवाद. लाईनअप करायचंय आणि मैदानाच्या आत दाखल द्यायचंय. प्लीज, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, प्लीज मित्रांनो.
चला, मैदानाच्या आत मेगा फायनलचं दुसरं पर्व सुरू होतोय. बघूयात या दुसऱ्या पर्वात या मेगा फायनलचा निकाल लागणार आहे. या मेगा फायनलचा रिझल्ट लागणार आहे. जिंकेल कोण हे माहित नाही. पॅराग्लायडिंग सापुतारा की जयराम सागरी, परंतु या दोघही संघांचा प्रवास खूप दर्जेदार होता या स्पर्धेत. जे कोणाला जमलं नाही त्या या दोन संघांनी करून दाखवलं. तब्बल 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले, परंतु अखेर या दोन संघांनी मजल मारली या आमदार चषकाच्या मेगा फायनल मध्ये. या दोघही संघांसाठी मी प्रोत्साहन रूपी फक्त एवढंच सांगेल, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाचे, इथे नद्यांनी दिले आम्हाला समर्थता बलिदानाचे. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाचे, जगदंबेचे पालवैते लढवै यांचा सदाश्री. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करे. रणफंदीची जात आमची म्हणजे अर्थातच क्रिकेट खेळणाऱ्यांची जात ही फक्त एकच असते, ती म्हणजे क्रिकेट खेळाडू, ती म्हणजे क्रिकेटपट्टू. क्रिकेट हा खेळ प्रत्येक नोकरदाराला, प्रत्येक व्यवसायाला आणि प्रत्येक जाती धर्माला एकत्रित आणतो. नक्कीच बॅड लाईटचा प्रॉब्लेम येईल, मॅचला लवकर सुरुवात करायची आणि कुठलाही बॅड लाईटचा प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, खातिरदारी घ्यायची आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. चेंडू आहे 36. 36 बॉल मध्ये 56 बनवायचे. अबू आला स्ट्राईकला मॅन फ्रॉम धुळे, तर नयन भगत आहे मॅन फ्रॉम रायगड. रायगड आणि धुळे जिल्ह्याचे दोन फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहेत, तर एक मॅन फ्रॉम गुजरात तेजस पटेल गोलंदाजीला आहे. बॉल करत येत होता आणि बॅटची कणा घेतोय. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवण्यासाठी निमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. रोमांचक क्षेत्रात झोल पकडण्याची संधी. जस्टिन काउंटी बॉल आणि दिवेश आला होता, परंतु कॉल केलेला नाहीये. कॉल केलेला नाहीये. कदाचित कॉल केलाही असेल, परंतु फोन म्यूट मोडवर होता. अचानक सुचलं म्हणून सांगितलं. याच्या समोर तेजस याचा चित्रक्षक आपल्या हातात घेतोय. अबू याच्या दुसऱ्या प्रयत्नात फसतोय. अबू बॅक टू द पबिलियन. बॉटिंग विजय आवाज दे.
त्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न सचिनचा, परंतु तो प्रयत्न तेजस पटेल मोडकळीस टाकतोय. चेंज केली जाते आता. लॉंग ऑफचा खेळाडू हात बोलावला जातो तर मिड विकेटकडे आणि स्क्वेअर कडे एक खेळाडू तैनात केला जातो. अर्थातच जल देसाई तिकडे चाललाय. शेवटचा बॉल. हा स्ट्रायकर बॉल पुढ्यात जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल किती आहे रे चेंडूच्या मागे धावतोय. बॉलला अडकलं गेलंय, फेकलं गेलंय. अर्थातच पहिलं षटक इथे संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 रन्स. 8 रन. ओव्हर टू यू विजय. माझ्या कमेंट्रीसाठी माझ्या समालोचनासाठी गेल्या 6 दिवसापासून नागपूर नगरीने फार कौतुक केलंय. त्या कौतुकापोटी इथे व्यासपीठावरील विराजमान अर्थातच मान्यवरांनी त्यांचे नावं घ्यायला लावलेली आहेत, परंतु त्यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय. खूप खूप आभार असतील त्यांचे, खूप खूप धन्यवाद असतील त्यांचे. हॅलो.
इथे थ्रो साठी रिव्ह्यू घेतलाय आणि तो चेक केला जातोय. आहे तिथे मुस्तफा आणि अजून एक मान्यवर आहेत, ते निर्णय कळवतील. येस, फेअर डिलिव्हरी आहे. चला, फलंदाज पास झालाय नयन भगत, परंतु बाद झालाय तरी स्किल पॅराग्लाइड सापुतारा या कोणाकडून या बॉलर येस, ज्या गोलंदाजाने बाद केलाय त्या गोलंदाजाला इथे कॅश प्राइज दिलं जात आहे. अँकर सुपर 18 पाईप साक्री यांच्या वतीनं गोलंदाज नेव्हिल याच्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याने यायचंय अर्थातच आणि ते माझ्याकडून घेऊन जायचंय. प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस मला आठवण करायची प्लीज. सामन्याचं समीकरण जर आपण बघितलं तर 26 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 मध्ये इथून 31 धावा बनवायच्या आहेत. 26-32 आणि मैदानाच्या आत दाखल झालाय प्रतीक बाहुबली, डावपुढे हाताचा फलंदाज. क्लॉज करण्याचा प्रयत्न, अलंग कार्पेट खेळून काढलाय आणि इथे आहे जिमी आहे बॅकअपला. या कारणास्तव ओव्हर थ्रोच्या काही धावा येणार नाहीयेत. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. 25 बॉल 31 धावा इथे बनवायच्या आहेत. बाहुबलीचा षटकार, षटकार 6. थँक्यू आणि या षटकाराच्या मदतीने या मॅचला आणून ठेवलंय. 24 बॉल आणि 25 रन. चेंडू शिल्लक आहेत 24, इथून धावा बनवायच्या आहेत 25. बघूयात या 24 बॉल 25 ला रोमांचक बनवलं जाते की पॅराग्लाइड सापुतारा हा संघ एक हाती सत्ता गाजवत या आमदार चषकाची ट्रॉफी आपल्या हातात घेत होते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. जोपर्यंत क्रिकेट या खेळाचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत आपल्याला विजयी संघ घोषित करता येत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेट लढलं जातं, शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट लढलं जातं. तेजस 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 वेगवान बॉलर आहे तेजस. नेटवर टाकलेला बॉल तेज हिट होतोय. फलंदाजच नव्हे तर यष्टीरक्षकाला सुद्धा बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही या मॅचला जिवंत ठेवलं जाईल का? ही मॅच शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाता येईल का? हाफ ट्रॅकर बॉल हँडलिंगचा वापर केला गेलाय, पूल केलाय हलक्या हाताने मनगटाचा वापर करत. नेव्हिल आहे तिथे बॉलला उचलून फेकतोय. फक्त एक सिंगल वरच समाधानी राहावं लागतंय. फेकी फेकी या एक्स्ट्रा एफर्ट मुळे एक धाव इथे भोगावी लागते. परंतु यस, अजून एक वाह, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. चतुर चालाकी मी नेहमी म्हणतो मित्रांनो, जर का कोणी म्हणत असेल की बुद्धिबळ हा खेळ चतुर आणि चालाकीचा आहे, परंतु मी अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगेल, आमचा क्रिकेट हा खेळ नुसता बळाचा नाही, बलाचा नाही, तर चतुर चालाकीचा आहे, चातुर्याचा आहे. तीन धाबा सोडल्यात. 22 बॉल आणि 23 वर आहे मॅच. 22 बॉल 22. टाकलेला बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात आहे. क्षेत्ररक्षक जस्टिन बॉलला उचलून फेकेल, तोपर्यंत फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता बॉल रन चालू आहे ही मॅच. बॉल रन 21 बॉल 21 रन. चेंडू शिल्लक आहेत 21, धावा देखील बनवायच्या आहेत 21.
कॉर्नरच्या क्षेत्रात येतोय आणि येस वन बाउन्स सीमा पार चौकार 4. सचिन शॉर्ट पिच बॉल समोरच्या क्षेत्रात कुल केलाय. नो चान्स, परंतु आणलाय बॉल, तारेला लागलाय, आणलाय बॉल. फक्त एक सिंगल, फक्त एक सिंगल. नशिबाने इथे अर्ध्यावरती साथ सोडली आहे. या कारणास्तव बाउंड्रीच्या बाहेर जाणारा बॉल आणला गेलाय आणि एक सिंगल आली आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 मध्ये धावा बनवायच्या आहेत 16. 19 बॉल आणि 16 रन. फुलर लाईटवरचा बॉल बाहुबली प्रतीकचा आडवा तोला आहे, परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. दुहेरी तरी देखील अशा पद्धतीने आता या मॅचचं समीकरण झालंय 18 बॉल आणि 14 रन. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा बनवायच्या आहेत 14. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक या आमदार चषकात तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला आणि 16 संघांमधील हे 2 संघ चांगली कामगिरी करत इथपर्यंत पोहोचले. त्यांच्या या प्रवासाला मी फक्त एवढंच सांगेल, पडलो मी, रडलो मी कहीक वेळा, संघर्षात या डगमगलो मी कहीक वेळा, आस मात्र सोडली नाही, हारण्याला भीक थांबण्याची घातली नाही, अडखळलो मी, चुकलो मी कहीक वेळा, 7 प्रयत्नांची मी कधी सोडली नाही. प्रयत्नांची साथ सोडली नाही या कारणास्तव हे दोघं संघ आमदार चषकाच्या या मेगा फायनल मध्ये दाखल झालेत आणि दिमाखात या स्पर्धेची मेगा फायनल खेळत आहेत. संयमी खेळी, अगदी संयमी खेळी चालू आहे. माहिती आहे धावा खूप कमी उरल्या आहेत, तर एक्स्ट्रा एफर्ट्स लावले जात नाहीये. अगदी क्रुशियल मोमेंटला शांत आणि संयमी खेळी केली जाते. 2 धावा आल्या आहेत आणि या 2च्या मदतीने आता इथून धावा लागतायत फक्त 12. 17 चेंडूंचा खेळ उरलाय, 17 मध्ये धावा लागतील 12. फक्त 2 सिक्सेसची इथे गरज आहे. जल देसाई याचा तेज तर्रार बॉल डाव्या बाजूला ट्रॅव्हल करतोय, फलंदाज सोडतोय बॉल. फजर सय्यद अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय बॉल. वाईट बॉल आहे. 17 बॉल शिल्लक आहेत, 11 धावा इथून बनवायच्या आहेत. बॅटची आतली कडा, बॅटची आतली कडा, लेग स्लिपचा खेळाडू तेजस चेंडूवरती येतोय आणि यस सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. माघारी जावं लागेल सचिनला, कारण धाव बाद झालाय तो. ओ टू यू डीजे. आणि इथे अक्षय पवार आलाय फलंदाजीला. येस, हा देखील रायगडला बिलॉंग करणारा, रायगड जिल्ह्यासाठी सातत्याने ओपन टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय आणि चांगली फलंदाजी देखील करतोय. तो अक्षय पवार आपल्याला मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे, 11 धावा इथून बनवायच्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून वेचून फेकतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मित्रांनो, यावर्षी आमदार चषक अर्थातच ट्रेकर क्रिकेट क्लब, ट्रेकर्स क्रिकेटच्या प्रत्येक मित्राने, प्रत्येक
साथीदाराने फार मेहनत घेऊन ही खेळपट्टी तयार केली आहे. मैदानाला अगदी सजवलंय, नटवलंय. आणि ही स्पर्धा यावर्षी देखील एक पाऊल पुढे या टॅगलाईनने आपल्या भेटीला आणली आहे. सदाबहार आणि बहारदार नियोजन या स्पर्धेचं आहे. एनसीटीसी लाईव्हचे 2 कॅमेरे आणि दिमागदार चषक, एक भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय. आयोजकांसाठी, संयोजकांसाठी, या ट्रेकर्स क्रिकेट क्लबच्या मेहनतीसाठी मी फक्त एवढंच सांगेल. या चेंडू नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. झेल सुटतोय आणि एक धावही येते. 13 बॉल शिल्लक आहेत, 10 धावा बनवायच्या आहेत तिथून. 13 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा बॉल झेल पकडला असता तर एक धावही वाचली असती. अक्षय पवार फलंदाजीसाठी सज्ज आहे. सोलार लेन्थवरचा बॉल, मनगटाचा वापर केला जातोय. काउ कॉर्नरच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. जिमी येतोय, चेंडूच्या खाली बॉलला वेचून फेकतोय. तोपर्यंत एक सिंगल आणि अशा पद्धतीनं 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून. आणि या 12 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत खऱ्या. परंतु नक्कीच मी याच्या आधी म्हणत होतो की ट्रेकर्स क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सदस्याने, प्रत्येक मित्राने आणि या ट्रेकर्स क्रिकेट क्लबच्या आयोजकांनी हा आमदार चषक आपल्या भेटीला आणलाय. मैदानाच्या चौफेर गुलाबी पताका, मैदानाच्या चौफेर आकर्षक बॅनर, आमदार साहेबांचे एक जबरदस्त कटआउट, एक दर्जेदार साऊंड सिस्टम, एनसीटीसी लाईव्हचे 2 कॅमेरेज, बहारदार आणि सदाबहार दर्जेदार चषक, या सर्व आयोजनाला आणि अर्थातच मुख्य म्हणजे नागपूरचं ज्या क्रिकेटचं कौतुक केलं जातं ती मुख्य खेळपट्टी. या सर्व कौतुकासाठी, आयोजकांसाठी मी फक्त एवढंच सांगेल, सोडूनी पाठीवरती संघर्ष आला, हातात घेतली ही मशाल आहे. चेहऱ्यावरच्या समाधानामागे परिश्रम खूप विशाल आहेत. अथक परिश्रम घेतलेत, अथक मेहनत घेतली आहे, तेव्हा कुठेतरी ह्या नागपूर नगरीची भव्य दिव्य स्पर्धा उभी राहिली आहे. 12 बॉल 9 रन. रेवन आलाय गोलंदाजीला. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक आहे. नो चान्स, सीमा पार. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार 4. मनगटाचा वापर केलाय. नो चान्स, आउट ऑफ द पार्क. अक्षय पवार या खेळाला खल्लास करतोय. मॅच फिनिश. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित नागपूर नगरीची मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची स्पर्धा आमदार चषक आणि या आमदार चषकाचा मानकरी ठरतोय पॅराग्लायडिंग सापुतारा. आताच थँक्यू आताच मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी जो संघ इथे मुक्कामाला थांबतो ना, तोच संघ आमदार चषकाचा मानकरी ठरतो आणि ते खऱ्या अर्थाने या वर्षी देखील इथे यशस्वी होताना बघायला मिळतोय. हा पॅराग्लायडिंग सापूपासून नागपूर नगरीत मुक्कामाला होता आणि तो संघ देखील या 2024-25 आमदार चषकाचा मानकरी ठरतोय. जिथे कुठे खुर्च्या असतील त्या सर्व खुर्च्या घेऊन यायच्या आहेत आणि उपस्थित 4ही संघ आणि 4ही संघांच्या खेळाडूंना सूचना आहे, लगेच व्यासपीठाच्या समोर यायचंय प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी. चला सर्व खेळाडू इकडे या, सर्व टीम्स इकडे या. तुमचं प्राइज डिस्ट्रीब्युशन उजेडात करायचं असेल आणि तुमची फोटो सेशन चांगलं करायचं असेल तर तुम्ही सर्वांनी लगेचच व्यासपीठाच्या समोर या.